ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत, आंदोलन करत आहेत। या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे हे पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रकार चालू केला आहे। ही अतिशय निंदनीय घटना आहे। या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री गप्प का असा सवाल उपस्थित करत सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन देण्यात आले। समाज नेते पूर्ण महाराष्ट्र करत असताना आता बघता की नवा हल्ला त्यांच्यावर आहे आणि काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष्मण हाके साहेबांनी फिरू नये, ओबीसी संघटना एकत्र येऊ नये, पण त्यांना धास्ती आहे। त्यामुळे आता नवा हल्ला आहे। आम्ही सगळे तरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो, धनगर समाज ही आमची आई आहे आणि पक्ष हा वेगळा असतो, पण ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता पहिल्या समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे। पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजूला ठेवून लक्ष्मण साहेब हाके हे महाराष्ट्र करत असताना हा नववा हल्ला आहे। त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असलं असं वाटत नाही। समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही। लक्ष्मण सर एकटे बोलतात का? जर समोरचा बोलतो त्या प्रति हल्ला ते करणारच, आपण अधिकार आहे। लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा हल्ला करता, एका विशिष्ट समाजात टार्गेट करता, त्यांना हिणवता, ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता, मग आम्ही दगड खायचे का? शासन म्हणून तुमचं काम आहे। ज्या लक्ष्मण हाके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडफेक करता, ही लोकशाही आहे का? जर लक्ष्मण हाकेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर ओबीसी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही। लक्ष्मण हाके ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास 9 हल्ले झाले। त्या 9 हल्ल्यामध्ये ठोसपणे कारवाई कुणावरही झाली नाही। काली जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला ते अतिशय निंदनीय आहे। सर्वप्रथम आम्ही सकल धनगर समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात हे असे हल्ले होऊ नये, त्यांच्या सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी आणि आता ज्यांनी हल्ले केले ते 9 हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची या संदर्भातली मागणी आहे। यावेळी धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे, चेतन नरोटे, अर्जुन सलगर, राम वागसे, उमेश कोळेकर, राज बडगर, मनीषा माने, सिद्धारूढ बेडगनूर, देवेंद्र मदने, सोपान खांडेकर, डीडी पांढरे, विनोद मोठे, बिरप्पा बनगर, सुजित कोकरे, नारायण माने, शिवाजी काकडे, शेखर बंगाळे, गोविंद धुळे, संदीप धायगुडे, सोमनाथ पांढरे यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।